संदर्भात आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का बसलेला आहे। नागालँडमधले राष्ट्रवादीचे 7 आमदार यांनी पक्ष सोडलेला आहे। सत्ताधारी नॅशनल डेमोक्रेटिव्ह प्रोग्रेसिव्ह पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर राष्ट्रवादी हा आता यावेळी तिसऱ्या नंबरचा मोठा प्रश्न झाला होता। राष्ट्रवादीकडून याची गंभीर दखल सुद्धा आता घेण्यात आलेली आहे। याच आमदारांवर पक्षांतर्गत वैदिक बंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी आता हालचाली सुरू झालेल्या आहेत। एकीकडे महाराष्ट्रात 2 पवार काकापुतणे एकत्र येणार अशा चर्चा रंगत असताना अजितदादांना मात्र नागालँडमधून धक्का बसलेला पाहायला मिळतोय। 2023च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 7 जागा जिंकत राष्ट्रवादी नागालँडमधला तिसरा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला होता। मात्र आता पुन्हा हे 7 आमदार तिथल्या स्थानिक पक्षामध्ये गेल्याचं पाहायला मिळतंय। हे नागालँडचा आमदार कधी पवार साहेबांकडे बघा, हे नागालँड, मेघालय, मिझोराम, मणिपूर, सिक्कीम इकडलं राजकारण तुम्हाला माहीत नाही। फार लहान राज्य आणि इथे महाराष्ट्राच्या आधीपासून तिथे पैशाचा खेळ चालतो। आंध्राच्या कमी मतदान असतं, पैसे देऊन सरळ मतं विकत घेतली जातात। पैसे कमी पडले की हे सगळे दुसऱ्या पक्षात जातात। त्याच्यावर राजकीय चर्चा करू नये।